बीड लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ठरलेल्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची अखेर बदली. नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत होती. बीडमधील निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय संघर्षातून गेल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीनंतर हा जातीय तेढ अद्यापही मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान जातीय आणि राजकीय कारणामुळे चर्चेत आलेली ही निवडणूक मतदान केंद्रावरील बोगस मतदान आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा वाढता हस्तक्षेपाच्या आरोपामुळेही गाजली. त्यामुळे निवडणूक मतमोजणी प्रक्रियेत अनेक शासकीय अधिकाऱ्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. अशातच आता निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभरातच बीडच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यावर शरद पवार गटाने गंभीर आरोप केला. या आरोपामुळे त्यांना चांगलाच वादग्रस्त ठरल्या होत्या. इतकंच नव्हे तर आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मतमोजणीवेळी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सहभागी न होऊ देण्याची मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर ह्याच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून बदली करण्यात आलेली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने त्यांची बदली करण्यात आल्याचे पत्र पाठवण्यात आलेले आहे. दीपा मुधोळ मुंडे यांच्या बदलीनंतर आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाठक हे बीड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते काम पाहत होते. आता बीड जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी हे अविनाश पाठक असतील.